नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका लर्निंगमध्ये मी गंगा सीतापराव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपण 5वी 8वी स्कॉलरशिप यांचे मागे काही व्हिडिओमध्ये उतारा, कवितेवरील प्रश्न हे सोडून बघितले होते आणि काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द याबद्दल पण व्हिडिओ टाकले होते। आणि या व्हिडिओमध्ये आपण आता मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत, कारण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही नंतर कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर हे पॉइंट खूप जास्त महत्त्वाचे असतील। चला तर मग सुरू करूया। वेळ न घालवता मराठी व्याकरणातील पहिल्या टॉपिकला, तो म्हणजेच कोणता, वर्णविचार। बघा, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे। बघा, भाषा हा शब्द जो आहे तो कोणत्या धातूपासून तयार झाला आहे? भाष म्हणजेच बोलणे। भाष या संस्कृत धातूपासून काय झालेला आहे? भाषा हा शब्द तयार झाला आहे आणि भाषचाच अर्थ काय होतो? बोलणे असा होतो। मग हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे। जर विचारलं की भाषा हा शब्द कसा तयार झाला, तर कसा तयार झाला? तर भाष या धातूपासून, संस्कृत धातूपासून तयार झाला आणि भाष म्हणजेच काय? बोलणे। भाषा या शब्दात बोलणे व लिहिणे या दोहोंचा अंतर्भाव होतो। भाषा म्हणजेच फक्त बोलणे आहे का? नाही, तर बोलण्याबरोबरच लिहिणे देखील काय होतो? याच्यामध्ये अंतर्भाव होतो। आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय आहे? भाषा। आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे असतील तर आपण काय करतो? भाषेचा वापर करतो। बघा, पहिल्याच्या काळामध्ये लोकांना भाषा, त्यांची जी एक लिपी नव्हती म्हणून ते काय करायचे? विशिष्ट हावभाव करायचे। ते सुद्धा त्यांच्यासाठी एक प्रकारचं काय होतं? भाषेचं साधन होतं। हावभाव करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायचे। भाषेमुळे संस्कृतीचे जतन व संवर्धन होते। बघा, आपल्याला भाषा अवगत आहे तर आपण काय करतो? त्या गोष्टी लिहून ठेवतो, कोरतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे काय होतं? आपण काही कथांमध्ये, ओव्यांमध्ये, त्याच्यामध्ये काय करतो आपण? ते जे काही संस्कृती आहे आपली, त्याच्यामधले जे वेगवेगळे हे असतात की अभंग असेल, ओव्या असतील, आहे ना, त्याच्यामधून आपण काय करतो? आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करतो, संस्कृतीचा ठेवा जपतो। त्याच्यामुळे भाषा ही काय आहे? अत्यंत भाषेच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी खूप महत्त्वाचा एक भाग आहे। व्याकरण या शब्दाची फोड वी प्लस आ प्लस कृ अशी होते। याचा स्पष्ट अर्थ स्पष्टीकरण करणे असा होतो। व्याकरणाचा फोड कशी होते? वी प्लस आ प्लस कृ, आणि त्याचा अर्थ काय होतो? स्पष्टीकरण करणे। व्याकरण म्हणजेच काय? स्पष्टीकरण करणे होय। व्याकरण हे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे। ते भाषा कशी घडली ते सांगते। भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमांना अनुसरून होतो हे ज्या शब्दात सांगितलेले असते त्यास व्याकरणशास्त्र असे म्हणतात, असे मोके दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथात लिहिले आहे। बघा, शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ कोणाचा आहे? मोरो केशव दामले। मोके दामले म्हणजेच कोण? मोरो केशव दामले। आणि ते त्यांच्या शास्त्रीय मराठी व्याकरणाच्या पुस्तकात काय म्हणतात? भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमांना अनुसरून होतो हे ज्या शास्त्रात सांगितलेले असते त्याला काय म्हणतात? व्याकरण शास्त्र। पुढे बघा, वर्णमाला आणि वर्ण। आपल्या मुखातून विविध ध्वनी उमटत असतात, या मूलध्वनींनाच वर्ण असे म्हणतात। वर्ण किंवा ध्वनी बोली स्वरूपात असतात, लिखित नसतात। बघा, जे काही मूलध्वनी असतात त्याच्यापासून काय तयार होतात? वर्ण। आणि त्या वर्ण ज्या असतात त्यांच्यापासून ते काय बोली स्वरूपामध्ये असतात, ते लेखी स्वरूपात असतात का? नाही। उच्चारानंतर हे ध्वनी हवेत विरून जातात, नाहीसे होतात। त्यांना कायम स्वरूप देण्यासाठी आपण काही ध्वनींना चिन्हांनी धरून ठेवतो, आणि हे जे ध्वनी आहेत ते कशा असतात? लेखी स्वरूपात नसतात। त्याच्यामुळं हे काय होतात? आपण बोलल्याच्या नंतर हवेमध्ये विरून जातात, आणि हे अशा हवेमध्ये विरून जाऊ नये म्हणून काय करावं लागतं? त्यांना चिन्हामध्ये धरून ठेवणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ बघा, अ, क वगैरे ही ध्वनी चिन्हे आपण रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे नाव पडले। वर्णरूपाने लिहून ठेवल्यामुळे ते नाश पावत नाहीत, म्हणून त्यांना अक्षर, नाश न पावणारे असेही म्हणतात। बघा, अक्षरचा अर्थ काय होतो? अक्षर।
क्षर म्हणजेच काय, नाश पावणारे, आणि अक्षर म्हणजेच कधीही नाश न पावणारे. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. कोणती पण भाषा असेल तर त्याचा मूळ घटक कोणता आहे, वर्ण. मराठी भाषेत एकंदर 50 मूळ वर्ण आहेत. आता काय झाले, थोडा याच्यामध्ये चेंज झाला आहे. न्यू बुकनुसार 2009 मध्ये याच्यामध्ये बदल झाला होता, पण तो नंतर आपल्याकडे येण्यासाठी थोडा वेळ लागला. आता किती आहे तर मराठी भाषेत एकंदर 52 वर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने असे 4 प्रकार आहेत. स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने या सर्वांना मिळून काय होते, वर्णमाला तयार होते. बघा आता याच्यामध्ये जे स्वर, स्वरादी, विशेष संयुक्त व्यंजने आहेत, तर आपल्याला माहिती पाहिजे की त्यांची संख्या कशी आहे ते. तर बघा वर्णमालेमध्ये आता किती वर्ण झालेले आहेत, 12. वर्णमालामध्ये किती आहेत, आता 52 वर्ण आहेत. या 52 वर्णांमध्ये याची जे काही वर्गीकरण 4 घटकांमध्ये कसं आहे बघा. जे काही स्वर आहेत ते किती आहेत, 14. स्वरादी किती आहेत, 2. स्वर, स्वरादी, नंतर व्यंजने किती आहेत, 34. आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत, 2. क्ष आणि ज्ञ हे काय आहे तर विशेष संयुक्त व्यंजने. आणि असे टोटल मिळून किती होतात, 52 वर्ण होतात. बघा कळालं का तुम्हाला की वर्णमालामध्ये 52 वर्ण आहेत. स्वर 14, स्वरादी 2, व्यंजने 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत, 2 आहेत. बघा 14 स्वर आहेत. 14 स्वर जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत बघा. अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ. या उच्चाराला लागणाऱ्या वेळानुसार स्वरांचे ऱ्हस्व व दीर्घ असे 2 प्रकार होतात. म्हणजे ज्यांचा उच्चार कसा होतो, एकदम थोडक्या म्हणजे कमी वेळामध्ये होतो त्याला आपण काय म्हणतो, ह्रस्व स्वर. आणि जो काही स्वर असतात ज्यांना उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना आपण काय म्हणतो, दीर्घ स्वर. जसं की बघा अ म्हणलं की पटकन आपण म्हटलं की तो लवकर आपला उच्चार होतो. मग हा कसा आहे, ह्रस्व स्वर. पण ते जर आपण आ म्हणलं, आ म्हणायला थोडा वेळ लागतो, मग हे काय झाला, दीर्घ स्वर. ज्यांना उच्चार करायला कमी वेळ चुटकी वाजवण्या इतका, कमी वेळ म्हणजे कसा, चुटकी वाजवण्या इतका वेळ लागतो, त्या स्वरांना ह्रस्व स्वर म्हणतात. ज्यांच्या उच्चाराला त्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो त्यांना आपण काय म्हणतो, दीर्घ स्वर म्हणतो. तर बघा बरं 14 स्वरांपैकी आपण बघूया की किती स्वर आहेत, म्हणजे ह्रस्व स्वर किती आणि दीर्घ स्वर किती ते बघूया. बघा ह्रस्व स्वर कोणता आहे, अ, ई, उ, रू, लू, ॲ. आणि दीर्घ स्वर कोणते आहेत, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, ऑ, औ. बघा कळाला की नाही तुम्हाला फरक. आपल्याला वाचताना त्याचा फरक कळाला की आपले दीर्घ स्वर वाचताना आपल्याला काय लागला, ह्रस्व स्वरांपेक्षा दुप्पट वेळ लागला. पुढचा आपला मुद्दा आहे स्वरांचे प्रकार. स्वरांच्या जातीनुसार स्वरांच्या जोड्यांचे 2 प्रकार पडतात. एकाच उच्चारानुसार निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर व भिन्न उच्चारापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. हे पण खूप सोपं आहे बघा. सजातीय स्वर म्हणजे कसे बघा, अ, आ, ई, उ, हे ना, हे एकाच काय निघाले तर उच्चार स्थानापासून तयार झालेले असतात. विजातीय स्वर म्हणजे कोणते पण घ्या, मग अ सोबत ई सोबत उ, ए सोबत ए सोबत रू इत्यादी. ए, ऐ, ओ, औ या प्रत्येक स्वरात 2 स्वरांचा संयोग आहे, म्हणून या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ए, ऐ, ओ, औ. संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत, संयुक्त स्वर सांगा विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत, ए, ऐ, ओ आणि औ. ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. कारण यांचा कसा झालाय उच्चार, म्हणजे या स्वरांना संयुक्त स्वर आपण का म्हणतो, कारण हे काय झालेत,
दोन स्वर एकत्र मिसळून हे तयार झालेत म्हणून यांना आपण काय म्हणतो, संयुक्त स्वर. बघा कसं, ए कशापासून तयार झालाय, अ प्लस ई किंवा ई. अ कसा तयार झालाय, आ प्लस ई किंवा ई. ओ कसा तयार झालाय, अ प्लस उ किंवा उ. आणि औ कसा तयार झालाय, आ प्लस उ किंवा उ. ही वर्णमाला संस्कृत भाषेतून घेतलेली आहे. संस्कृत भाषेत रू दीर्घ क्वचितच आढळतो. संस्कृत भाषेत दीर्घ या स्वराला अस्तित्वच नाही. बघा, संस्कृत भाषेत लू जो आहे हो दीर्घ स्वराला अस्तित्वच नाही. म्हणजे आपण काय घेतो मराठीमध्ये, लू या स्वराने युक्त असा क्लुप्ती हाच शब्द आहे आणि आपण लू आहे तो दीर्घ रूपामध्ये घेत नाही, फक्त काय करतो त्याला ऱ्हस्व रूपामधलाच घेतो. वर्णमालेत दीर्घ व लू ही वर्णमालेत दीर्घ रू व दीर्घ लू या स्वरांचा समावेश नाही. बघा आता इथं दिसत आहे तुम्हाला की हे जे वर्णमालेमध्ये जे दीर्घ रू म्हणजे जे आपण म्हणतो रू रू, हा दीर्घ रू ज्याचा उच्चार लांबट होतो आणि दीर्घ लू ज्याचा उच्चार लांबट होतो, या स्वरांचा समावेश होत नाही. पुढचा मुद्दा आहे बघा, स्वरादी. ज्या वर्णांचा उच्चाराआधी स्वरांचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी म्हणतात. म्हणजे ज्या स्वरादी, बघा स्वरादी या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. स्वरादी म्हणजे स्वर प्लस आदी. आदी म्हणजे अगोदर. ज्या वर्णांचा उच्चार काय होतो, स्वरांच्या उच्चाराआधी होतो त्यांना आपण स्वरादी असे म्हणतो. उदाहरणार्थ बिंदू, अनुस्वार म्हणतो त्याला आपण, अम म्हणतो ते काय आहे बिंदू अनुस्वार. आणि विसर्ग, विसर्ग आहा, आहा म्हणतो तो काय असतो विसर्ग. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे काय आहेत, दोन स्वरादी आहेत. आणि विसर्ग यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. त्यांच्या उच्चारापूर्वी स्वरांचा उच्चार करावा लागतो. म्हणजे स्वरादी. स्वरादी म्हणजेच काय, स्वर प्लस आदी. स्वरादी म्हणजे काय, स्वर आहे आदी ज्याचा असा तो. आहा हे दोन स्वरादी आहेत पण ते काय आहेत, अनुस्वार आणि विसर्ग आहेत आणि यांच्या उच्चाराआधी दुसऱ्या वर्णाची मदत घ्यावी लागते म्हणून त्यांना परवर्ण असे सुद्धा म्हणतात. स्वरादीला आपण अजून एक पर्यायी शब्द काय वापरू शकतो, परवर्ण असा शब्द काय करू शकतो आपण वापरू शकतो. कोणासाठी वापरू शकतो परवर्ण असा शब्द आपण, स्वरादीसाठी. बघा इथं आपण लिहून घ्या परवर्ण. परवर्ण आणि परवर्ण जो आहे आणि आहा हे स्वरादी आहेत आणि यांना परवर्ण का म्हणलो आपण, यांच्या उच्चाराआधी दुसऱ्या वर्णांची मदत घ्यावी लागते. आता आपण अनुस्वार आणि विसर्ग दाखवण्यासाठी आहा या स्वरांची काय घेतलेली आहे, इथं मदत घेतलेली आहे. मग कळालं का तुम्हाला, स्वरादी किती आहेत, दोन. आणि आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. आणि स्वरादींनाच आपण काय म्हणतो परवर्ण, कारण ते दुसऱ्यावर काय असतात अवलंबून असतात. पुढचं आहे आपलं व्यंजने. व्यंजन या शब्दाची फोड वी प्लस अंज अशी असून त्याचा अर्थ व्यस्त करणे असा आहे. व्यंजन जो शब्द आहे त्याची फोड कशी आहे, वी प्लस अंज, आणि त्याचा अर्थ काय होतो व्यस्त करणे. व्यस्त करणे म्हणजेच काय, आपल्याला मग्न ठेवणे, गर्क ठेवणे त्या गोष्टीमध्ये. व्यंजने पूर्ण उच्चाराची नसतात, ती अपूर्ण उच्चाराची असतात. म्हणून बघा त्याला आपण हलंत स्वरूपामध्ये लिहितो. हे दर्शवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. मोडून लिहिणे म्हणजे त्याला आपण हलंत म्हणतो. उदाहरणार्थ बघा कच्या खाली तुम्हाला एक काय दिसत आहे, हलंत केलेलं दिसत आहे, कला क ख इत्यादी. व्यंजनांच्या पूर्ण उच्चाराची स्वरांची मदत घ्यावी लागते. बघा जर व्यंजनांचा पूर्ण उच्चार करायचा असेल तर आपल्याला काय करावी लागते, स्वरांची मदत घ्यावी लागते. आता क प्लस अ जर केला आपण तर काय होतो, तो क हा काय होतो अक्षर तयार होते. मराठी भाषेत 34 व्यंजने आहेत. त्यांचे वर्गीकरण बघा पुढील प्रमाणे आहे. क वर्ग कठोर, मृदू आणि अनुनासिके. आता व्यंजनांचे वर्गीकरण कशामध्ये होते, कठोर, मृदू आणि अनुनासिके. आता क च ट त प. आता याचं एक काय होतं ट्रिक तयार करू शकतो आपण. क च ट त प म्हणजेच काय, कचाट्यात पाय म्हणू शकतो, कचाट्यात पाय, कचाट्यात पाय. किंवा अजून काय म्हणू, आणि खाली म्हणतो यशः, कचाट्यात पाय यशः. काय आहे ट्रिक, कचाट्यात पाय यशः. क वर्गामध्ये कठोर कोणते आहेत वर्ण, क ख
मृदू ग घ आणि अनुनासिक न, च छ ज झ न, त ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श श स ह ळ. हे काय झाली व्यंजने. किती आहेत 34. आणि 5वा जो त्याचा प्रकार आहे वर्णाचा तो आहे विशेष संयुक्त व्यंजने. ही किती आहेत 2, क्ष आणि ञ. वरील वर्गीकरणात क पासून ळ पर्यंत 34 व्यंजने आहेत. क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांचा उच्चाराच्या वेळी पोटातील हवा बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ यांना तिचा स्पर्श होतो, म्हणून क ख पासून ब भ पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आणि क्ष व ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. याच्यानंतरचा जो भाग आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. जर तुम्हाला माझे लेक्चर आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.